डॉक्टर डॉक्टर खेळत होती. मग डॉक्टर कोण होता आता? तू डॉक्टर होतीस आणि पेशंट कोण? अनु. काय करतो? कपडे सुकत घालायला दांडी. काय दुपारचा बरोबर 1 वाजलाय आणि दररोज आहे ना दुपार झाली की या पावसाला सुरुवात होते. हा बघा कसली भाजी आहे ही? हा बघा हे आहेत ना आरू आणि अनु स्वराला बाय बाय करतायत. स्वरा निघाली. ठीक आहे बाय बाय स्वरा. संध्याकाळचे बरोबर 6:30 वाजलेत आणि 6:30 वाजता गावाला काळोख बघा किती आलाय. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. तर मंडळी आज गावाकडे एवढी शांतता आहे ना की आजूबाजूला कोण आहे कोण नाही, कोणाचा काय आवाजच नाही आहे. काय माहिती सगळेजण जिकडे तिकडे गेले, शेतामध्ये गेले असतील. आणि आता आहे ना पूर्वीसारखी गावाकडे माणसं राहिलीच नाही. जो तो नोकरी धंद्याच्या शोधामध्ये शहरांसारख्या ठिकाणी जातोय. त्याच्यामुळे पूर्वीसारखी घरं आता गावाकडे उघडी पण नसतात, बंद असतात, घरांना कुलूप असतं. आणि काही गावातून तर अशी परिस्थिती आहे की फक्त काही घरात माणसं आहेत ना ती म्हातारीच लोक असतात. जर ते आजारी पडले ना तर डॉक्टरकडे न्यायला पण आजूबाजूला कोण माणूस नसतं, अशी परिस्थिती आहे. आणि आमच्याकडे पण माणसं घराघरातून आहेत, वयस्कर माणसं अशी प्रत्येक घरातून आहेत. पण आज आहे ना कोणाचाच आवाज नाही आहे. बहुतेक सगळेजण शेतात गेले असतील किंवा कुठे बाहेर गेले असतील, काय माहिती. तर चला बघूया ना. आज आमच्या आरू अनुचा पण आवाज नाही. नाही तर सकाळ झाली ना तर नुसता किचाड असतं, खेळत असतात घरी. तेजस पण गेलाय मुंबईला, त्याच्यामुळे तेजस पण काय आला नाही. तर चला बघूया कुठे आहेत आमच्या आरू अनु, काय करतात ते आपण आहे ना जाऊन बघूया. तर चला बघा. तर चला पुढे बघूया आता कोण आहेत की नाही गावात. कुठे गेले सगळे काय माहिती. हे बघा तर मंडळी आपण आहे ना आता पोहोचलोय आरू आणि अनुच्या घराजवळ. हे बघा आवाज येतोय, आहेत कोणतरी घर. हे बघा आरू अनु आहे, अनु आणि स्वरा आहे. हे बघा खेळतायत, हे बघा खेळतायत इथे. आणि इकडं आई बसली. आई काय करतेस? हे बघा हा बघा आहे पानाचा डबा. काय होतंय हे बघा आई आहे ना पान खाते. हे बघा आई पान खाते आणि इकडे या दोघी जणी खेळतायत. स्वरा काय करतेस? खेळणी भरते. काय खेळत काय होती? डॉक्टर डॉक्टर खेळत होती. मग डॉक्टर कोण होता आता? तू डॉक्टर होतीस आणि पेशंट कोण? अनु. अनु तू पेशंट झाली होतीस? अनु काय होत होतं, काय दुखत होतं? अनु हे अनु काय दुखत होतं? हा ना. हा हे अनु काय दुखत होतं? हो डॉक्टर याचं काय दुखत होतं? पोट दुखत होतं पेशंटचं. मग काय दिलं, इंजेक्शन दिलं? इंजेक्शन आणि गोळ्या पण दिल्या. आणि पेशंट पैसे आणले होतेच की नाही डॉक्टरला द्यायला? कुठे आहेत कुठे आहेत? हे अनु पैसे दाखव, पैसे दाखव. कुठे ठेवलेस? कुठे आहेत? हा पॉकेट. हा बघा. अरे बापरे दाखवा दाखवा. हे बघा पैसे बघा यांचे. हे किती 500च्या नोटा आहेत. मग डॉक्टरची फी जास्त आहे वाटतं. हे बघा 500 500 आणि हे 20. हे बघा आणि पॉकेट बघा. हे बघा असे खेळतायत. आणि आरू कुठे गेले? कसलं? हा हा आयडी कार्ड. हा आरू गेले आई सोबत आयडी कार्ड काढायला. आणि ह्या दोघी जणी इकडे खेळ. हा आई सोबत नाही, मम्मी सोबत. हा हा मम्मी सोबत. हे बघा हे लहानपण खरंच खूप छान असतं. बघा कसे खेळतायत. आई भात बीत झालं सगळं? भात झालं काल सोडलं का? तिकडे आहे का? हे बघा एवढं भात हे परवा आहे ना आम्ही आणलेलं.
भात आणलेलं होतं परवा आणि काल झोडला नाही वाटतं भात. हे बघा, आणि झोडलेलं भात हे बघा इथं सुकायला घातला नाही. थोडं ओलं होतं ना, पावसाने भिजवलं होतं, त्याच्यामुळे आता इथं वाऱ्यावर सुकण्यासाठी इथं भात ठेवला नाही. हे बघा इकडे पण आहे आणि इकडे पण आहे. हे बघा. अनु काय मग कुठं कुठे ठेव दे इकडं. कुठे ठेवायची आहे? पण तू हा का मेकअप केलायस? हा का मेकअप केलायस काय? हे बघा हे बघा हे बघा कसे खेळतायत. आता हा हे बघा खेळतात बघा. तेजस कुठे गेलाय? तेजस मुंबईला गेलाय ना? हा मग काय बोलला? मग कधी येणार? कधी आहे? 3 तारखेला. आता 2 तारखेला सुट्टी आहे ना? हे बाय दादा कुठे गेलाय? मुंबईत गेलाय. मुंबईला कोणाकडे गेलाय? मावशीकडे गेलाय. मग तू नाही गेलीस? पप्पांनी नाही बोलायला मुंबईला? भात होतो ना. भात भिजल. मग तू भात आणायला शेतात गेली होतीस? हा शेतात गेली होतीस? त्याला पेंडी दिली होती आणि व्हिडिओ काढलाच ना काय. हा 2 पेंड्या आणतो वरनं पेंड्या आणतेस? मग भात आणतेस तू? हो आईचा हुशार आहे. त्या दिवशी माणसं चुकलो तर पेंडी. अरे रे ये ये ये. हा बघा शौर्य आलाय. शौर्य ये खेळायला येतोस ना? चल चल. शौर्य पण आलाय. आणि इकडे आरू तर नाही. अनु आणि स्वर आहे बघा. अहो खेळतोस ना तू? खेळतोस? हा काय खेळतोस? डॉक्टर 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 खेळतोस तू? हे डॉक्टर खेळतायत काय रे? बोल. हो काय बोल काहीतरी. हा घरात मोठ्या मोठ्याने बोलत असतो. हा काय काय बोलतेस? अनु काय बोलतेस? अनु काय बोलतेस तू? हे बघा अरे हे बघा इकडे चाव का आता भारी घेऊन आलेत. कुठे गेलो तो? होय काय? हे बघा सगळे जण जिकडे तिकडे कामाला गेलेत. आणि आताच्या पाऊस जसा कमी होतो ना, तशी चुलीसाठी जी लाकडं गोळा करायचे कामं चालू असतात. जसा टाइम भेटेल तशी लाकडं गोळा करत असतात सगळेजण. हे बघा चव्हाण काका काहीतरी काम करतायत. हे बघा हे चव्हाण काकांचं घर. आणि इकडे काकी उभी आहे. इकडे आमचे स्वाती बसले आणि चव्हाण काका काय काम करताय? काय करतो? कपडे सुकत घालायला दांडी. होय काय? होय. हे बघा हे दांडी अशी बांधले. हे बघा दोन बाजूला दोन असे बांबू उभे केले, त्याच्यावर एक आडवा बांबू बांधलाय आणि बांधतायत इकडे. आणि ह्याच्यावरती ना ऊन पडलं की कपडे सुकत घालायला. हे बघा आयडिया भारी केला नाही. हे बघा सकाळी लाकडाला गेलो होतो ना. होय होय. सकाळी चव्हाण काका पण घरी नव्हते, लाकडाला गेले होते. आणि हे बघा आता वारा पण सुटलाय. पावसाचं वातावरण झालंय. बहुतेक पाऊस येतोय वाटतं. हे बघा काळोख केला नाही पावसाने. आता थोड्या टाइमातच पाऊस येईल. हा पाऊस यंदा दमवणार आहे. दमवणार आहे ना? पाऊस काय तर जायचं नाव घेतच नाही. लोकांचे भात पण अजून कापायचे झालेत. सगळ्यांचे झालेत नाही भात. नाही लावले काय लोकांनी. हा ना काय पावसात एवढा पडतो हात काय लावतील? हे बघा चव्हाण काकांच्या इकडे काम चालू आहे. रशी बांधली होती ना, तुटली वाटते. रशी बांधली होती तुटली. आता बांबू बांधतात इकडे. हे बघा इकडे आहेत ना, ही पोपळीची झाड आहेत. आणि पोपळीच्या झाडावर ह्या बघा सुपाऱ्या लागलेत. घड लागलेत घड सुपाऱ्यांचे. अजून काय पिकल्यात नाही. पिकल्याच्या नंतर मग ते पडतात खाली आणि मग त्यांना सोलायच्या आणि सुकायला घालायच्या. बघा आता सुपाऱ्या पण महाग आहेत ना हो. सुपारी 600 रुपये. 600 रुपये किलो आहेत सुपाऱ्या.
पण आमच्या इथे एवढं सुपाऱ्या लागल्या चावून काकांच्या इथे हे बघा. आला 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 पाऊस आला. हा बघा मंडळी, दुपारचा बरोबर 1 वाजलाय आणि दररोज आहे ना दुपार झाली की या पावसाला सुरुवात होते. हा बघा मोठा पाऊस आहे आणि शेतकऱ्याची कामं तशीच पडलेत. भात कापून ठेवले ती भिजवून टाकतोय आणि जे कापायची राहिलेत ना ती पाडून टाकतोय. नक्की या पावसातून कामं करायची कशी आणि पिकलेलं सोनं, वर्षभर केलेली मेहनत, ते पीक घरी घ्यायचं कसं, या अवस्थेत आता शेतकरी आहे. हा बघा दररोज चालू आहे. दुपार झाली की दुपारनंतर या पावसाला सुरुवातच होते. हा बघा काळोख पण केला, ढग पण आलेत. हे बघा. हा बघा पाऊस आला आणि अचानक गायब झाला. थोडी सुरुवात करतो आणि गायब होतो. हे बघा इकडे आहे ना आमचं भात जे झोडलेलं आहे ना, त्या झोडलेल्या भाताचा आहे ना पेंडा पण सुकवायचा राहिला. हे बघा इकडे पेंडा, आता ऊन चांगलं कडकडीत पडलं ना की हा पेंडा इकडे टाकायला लागेल या साईडला पाकाडीवर इकडं, आणि सुकवायला लागणार आहे. आणि हे बघा इकडं जसं भात थोडंफार ओलं होतं ना तसं घरी आणून ठेवलं होतं आणि झोडून तसंच या पोतलीमध्ये ना हे बघा इकडे बांधून ठेवलंय. हे पण जेव्हा चांगलं ऊन पडेल ना तेव्हा हे भात आपल्याला सुकवायला लागणार. हे बघा आणि हे बघा ह्या लोंबी आहेत. हे बघा या भाताच्या आहेत ना, ह्या लोंबी आहेत. आता बाकी ठिकाणी याला लोंबीच बोलतात का माहिती नाही मला, पण आमच्याकडे याला लोंबी बोलतात. आणि हे आहे ना हे जुनं पूर्वीपासून आमच्याकडे आहे. हे बघा याला आहे ना काडच्यान्न बोलतात. म्हणजे जे भात वगैरे झोडून झालं ना, ते भात झोडून जी गूत राहते ना, त्या गूतमध्ये जे असे भाताचे या दाणे राहतात ना, ते दाणे पडतात ह्याच्यामध्ये. हे बघा ह्याच्यामध्ये ते भात चाललं जातं आणि ते गूत असतात ना, ज्या पेंड्यातून जे लहान लहान अशा पाती असतात, हे बघा अशा त्याच्यामध्ये राहतात आणि याच्यामधून असा छोटा दाणा असतो ना, तो याच्यामधून हे चाळल्यानंतर खाली पडतो. त्याच्यासाठी या कालच्यांचा वापर करतात. हे बघा. तर चला, पावसानं अचानक सुरुवात केलेली, थोडाफार शिंतडलाय, थोडाफार पडला आणि अचानक गायब झाला. आता काय माहिती थोड्या टायमाने परत येतोय काय. घाबरवतो शेतकऱ्यांना. सुरुवात करतो जातो. भात कापायचं की नाही हा विचार करायला लागतो आता. हे बघा. तर मंडळी हे बघा इकडे आहे ना काकी आता भाजी कापते. कसली भाजी आहे ही? कितीच्या कोक्याची केळीच्या कोक्याची भाजी आहे. हे बघा ही कशी बनवतात भाजी आपल्याकडे? उकडून टाकायची आणि मग कांद्यावर परतायची. हे बघा ही मिरची पहिली आहे ना, घालून. या कोक्यामध्ये अशी फुलं असतात ना ही. हो हे बघा ही हे फुलं आहेत. फुलं आहेत. त्यातलं आतलं एक घर काढायचा असतो. हा हा त्यातला हा घर काढून आहे ना असे बघा असे बारीक कापायची आणि त्यानंतर मग काय करायचं, उकडायची. उकडायची आणि फोडणी द्यायची. कांदा मिरची हा खोबरं उकडून कांदा मिरची आणि खोबरं. खोबरं तव्यावर तेलात परतायची ना. हो केळीचा कोका. आणि या ते बघा मला काही नाही, सगळ्या केली तोडून टाकला मी. वांदर खातात हा ना, मोठ्या मोठ्या हे बघा. पसावलीला तोडला मी. ए काय चाललंय? हा बघा पळतायत इकडे, पळतायत. हा हे कुठं सोरा निघाली? कुठं आहे? अरे सोरा निघाली. हे बघा आरू आणि अनु सोराला बाय बाय करतायत. सोरा निघाली. हे काय? बाय बाय सोरा. हे बघा सोरा इकडे दिसत नाही आपल्याला. हे सोरा इकडे ये. हे बघा सोरा इकडे खाली आहे. हे बघा याच्यातून आपल्याला ना लाल टी शर्ट दिसतोय. ती सोरा निघाली. पाहुणी माझी घरी निघाली ना, तिच्या पूर्वीत निघाली ना. किती दिवस झाली सोरा आली होती आपल्याकडे? हो का, 3-4 दिवस झाले ना. हे बघा सोरा निघाली आणि सोराला बाय बाय करायला आता ती चालली तिच्या घरी आता. हे बघा चला
काय केलं केळी तोडल्या ना या बघा इथे एवढ्या केळी होत्या हे केळी आहे ना सगळे इकडं माकड यायचे वांदर आमच्याकडे वांदर बोलतात केळटी वांदर हे इकडे येतात आणि सगळे वाट लावून टाकतात म्हणून आहे ना सगळ्या केळी तोडून टाकले आणि हे बघा इकडे आता काकी भरवते हे काय खातोयस खिमट खातोयस खिमट खातोयस हा बघा शेवटे खिमट खातोय आणि काकी त्याला भरवते बसून खातो का एका ठिकाणी का फिरायला लागतं होय काय अरे अबू मोबाईल नाही घ्यायचा जास्त ही सगळी आलेत म्हणून ती फिरायला गेला ए शौर्या बघा तर मंडळी संध्याकाळचे बरोबर 5:45 वाजलेत आणि 5:45 वाजता गावाकडचं वातावरण बघा कसं आहे हे बघा खूप भारी वाटतंय आणि इकडे बघा हा वाडा आहे गुरांचा आणि गुरांच्या वाड्यात जाऊन आहे ना आपण आता गुरं बघूया काळोख झाला असेल आतमध्ये ना अनु काळोख नाही आलाय तर चला हे बघा चला आता वाड्यात जाऊन आहे ना कोण कोण गुरं आहेत आपल्याकडं कोण कोण आहेत राजू हा मोऱ्या परवा आणि कोण आणि पिंट्या हा 3च बैल आहेत हा. चल खोल उघड चल बघू चल 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 अनु हे बघा कवाडी बघा याला आहे ना आमच्याकडे कवाडी बोलतात हे बघा ही बांबूची हे बघा अशी बांबूची बनवले वाड्याच्या दरवाजाला अशी कवाडी आहे आणि इकडे आहे ना हे बघा हे बैल आहेत थांब नको मारील तो हा बघा हा राजू हा बघा आणि इकडे बाय हा कोण आहे मोर्या हे बघा इकडे चार खात आहेत चार आता या पावसाच्या टायमाला आहे ना गुरांना मस्त हिरवं गवत खायला भेटतं आणि इकडे आता हा कोण आहे हा बघा डोळे बघा कसे चमकत आहे हा पिंटे आहे वाड्यात काळो का त्याच्यामुळे आपल्याला एवढं नीट काय दिसत नाहीये हा बघा पिंटे आहे हा राजू आहे चला 3 बैल आहेत वाड्यात आणि हे बघा इकडे आता एवढी चार आणून ठेवले ही चार मला वाटतं आता थोड्या टायमाने परत घालतील आणि घातला मी आणि इकडे आहे ना लाकडं आहेत हे बघा हा हा हे बघा हा आणि सकाळी मग सोडतात ना गुरं कळलं चला तर मंडळी आजचा दिवसभरात काय काय आपण केलं आणि कुठे कुठे फिरलो आणि ह्या लहान मुलांबरोबर मस्ती मज्जा कशी केली थोडीफार ते तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवले आणि अरू काय मग तू पाहुणी गेली होतीस ना अरू कुठे गेली होतीस मामाकडे गेली होतीस मग दुपारी घरी आलो तेव्हा नव्हतीस तू खाली गेली खाली गेलेली आयडेंटिटी काढायला ID कार्ड काढायला गेलेलीस काय अनु होती आणि स्वरा होती खेळत होते डॉक्टर खेळत होते दोघे जण हा ना हा आणि आम्ही खाऊची पार्टी पण घेतली हो खाऊची पार्टी पण केली हा तुझ्याकडून तुझ्या दुकानातून खाऊ आणलेला होता हा. तू नव्हतं आम्ही काल नव्हती केलेली आपण हा बरोबर संध्याकाळचे बरोबर 6:30 वाजलेत आणि 6:30 वाजता गावाला काळोख बघा किती आलाय काळोख एकदम रात्रीचे 8-9 वाजता तसा काळोख झालाय बघा आणि इकडे आहे ना दिवाळी चालू आहे गावाला आणि दिवाळीमध्ये बघा इकडे आहे ना पंत्या लावल्यात आम्ही बघा गावाला आहे ना जोपर्यंत बारशी होत नाही ना तुळशीची लग्न तोपर्यंत आहे ना दिवाळी उत्सव चालू असतो हे बघा दिवे लावलेत बघा आणि इकडे आहे ना सुंदर अशी लाइटिंग पण केली इकडे हा कंदील आहे हे बघा तर चला आता भेटूया ना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा